वाल्मिक कराडला मकोका खटल्यातही न्यायालयीन कोठडी, सीआयडीची चौकशी पूर्ण झाल्यामुळे कोर्टाचा निर्णय. जेलमध्ये मिळणार सीपॅप मशीन वापरण्याची सुविधा. वाल्मिक कराड, त्याचे साथीदार आणि पोलीस एकत्र असल्याचं सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या ताब्यात. पोलिसच सराईत गुन्हेगारांबरोबर मीटिंग घेत असतील तर समाजानं काय बोध घ्यावा, धनंजय देशमुखांचा सवाल. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपी कृष्णा आंधळे मोस्ट वॉन्टेड म्हणून जाहीर. अनेक दिवसांच्या शोधानंतरही आरोपी न सापडल्यामुळे फरार घोषित. ठाव ठिकाणा सांगणाऱ्याला मिळणार बक्षीस. अभिनेता सैफच्या रिकव्हरीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांचे सवाल. तीक्ष्ण शस्त्राची जखम आणि 6 तासांच्या ऑपरेशन नंतर फक्त 5 दिवसात एवढा फिटनेस कसा, एक्सपोजद्वारे शंका. ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटल्याचा उदय सामंतांचा दावा. तर उद्योगमंत्र्यांना दावोसमधल्या गुंतवणुकीपेक्षा फोडाफोडीची माहिती, त्यांना मुंबईला पाठवा, संजय राऊतांचं प्रत्युत्तर. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. भुजबळांच्या जामिनाला ईडीनं दिलेलं आव्हान फेटाळलं. हायकोर्टानं दिलेला जामीन योग्य असल्याचा निर्वाळा. मालेगाव पाठोपाठ अकोल्यातही जन्मदाखले घोटाळा. अकोल्यामध्ये तब्बल 16,000 रोहिंग्या बांगलादेशींनी मिळवले जन्मदाखले. किरीट सोमय्यांचा आरोप. घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी. बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याचा निर्णय. माझाच्या बातमीनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये 5,172 शेतकऱ्यांवर कारवाई. कांदा उत्पादकांचा आकडा सर्वाधिक. तीन ते 6 वयोगटाच्या बालवाडी आणि खासगी प्ले ग्रुपला लागू होणार शासकीय नियमावली. खासगी बालवाड्याही येणार सरकारी नियंत्रणात. दुपारचा खाऊ आणि बाल अभ्यासक्रमाचीही होणार अंमलबजावणी. दावोस दौऱ्यात पहिल्या दिवशी 6,25,000 कोटींचे करार. गडचिरोलीत जेएसडब्ल्यू तर राज्यामध्ये वारे एनर्जीची हजारो कोटींची गुंतवणूक. शुक्रवारपर्यंत सामंजस्य करार वाढण्याची शक्यता. मुंबईत रिक्षा टॅक्सीची 3-3 रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित. रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपयांवर, तर टॅक्सीचं किमान भाडं सध्याच्या 28 रुपयांवरून 31 रुपयांवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.